आता आपण विजय पर्व एक अभियान उपक्रमाअंतर्गत शिक्षण संवाद विचार मंचावर आम्ही हॅशटॅग जेनझी या कार्यक्रमास सुरुवात करूयात. तत्पूर्वी मान्यवरांचा कार्यपरिचय करून घेऊ. माननीय स्वप्नील पांगे सर, क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई येथे स्टुडंट काउन्सिलर म्हणून 6 वर्ष कार्यरत होते. गेल्या 15 वर्षापासून मानसतज्ञ, समुपदेशक आणि कम्युनिटी ट्रेनर म्हणून मानसिक आरोग्य क्षेत्रात सक्रिय आहेत. तसेच डॉक्टर आनंद नाडकर्णी संचालित IPH ठाणे येथे चिकित्सालयीन मानसतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सोबत ठाणे आणि परेल मुंबई येथे त्यांची प्रायव्हेट प्रॅक्टिस चालू आहे. बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व, करिअर, विविध मानसशास्त्रीय चाचण्या घेणं तसेच पौगंडावस्थेतील तरुणांना आणि प्रौढांना समुपदेशन करण्याचा सरांचा दांडगा अनुभव आहे. आत्तापर्यंत जवळपास सरांनी 1 लाखापेक्षा जास्त लोकांना वैयक्तिक समुपदेशन सत्र दिलेली आहेत. किशोरवयीन मुलांसोबत 11 वर्ष कूल क्लब नावाचा व्यक्तिमत्व विकासाचा गट सरांनी यशस्वीरित्या चालवला, ज्यात त्यांनी जवळपास 1000हून अधिक मुलांसोबत जीवन विकास कौशल्यावर आधारित मानसशास्त्रांच्या अंगाने विविध सत्र घेतली आहेत. या प्रवासात त्यांनी वयवर्ष 11 ते 24 वयोगटातल्या मुलांच्या आणि पालकांच्या समस्या जवळून पाहिल्या आणि त्या बाबतीत मुलं आणि पालकांना मार्गदर्शन केले. याचबरोबर विविध मानसिक आरोग्य व्यावसायिकांना तसेच मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांना मूलभूत समुपदेशक कौशल्य, मानसोपचारांचे निदान तसेच मानसशास्त्रीय चाचण्या वापरण्यासंबंधीचे प्रशिक्षण देत असतात. भारत बिजलीसारख्या नामांकित कॉर्पोरेट कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी मानसिक आरोग्याशी संबंधित विविध सत्रे घेतलेली आहेत. रिस्पॉन्सिबल नेटिझम या संस्थेच्या समुपदेशन विभागाचे प्रमुख म्हणून सध्या कार्यरत असताना सायबर सुरक्षेविषयक विविध सत्र मुलं, पालक आणि शिक्षकांसाठी ते नियमित घेत असतात. असे अभ्यासू आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व आपल्या विजय पर्व कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहे. यापुढील कार्यक्रमाची सूत्र अंकुश बोबडे यांनी हाती घ्यावीत अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद ज्योती. नमस्कार सर, नमस्कार आणि आपलं स्वागत. तुम्हा सगळ्यांना नमस्कार. हाय व्हॉट्सॲप. मला वाटतं नमस्कारची नाही तर गुड मॉर्निंग आणि गुड आफ्टरनून Yes. सगळी जेन्झी आहे ते. येस, म्हणून मी व्हॉट्सॲप म्हटलं. हॅलो. नाश्ता केला सकाळी तुम्ही सगळ्यांनी? हा, मग जरा जोरात आवाज येऊ दे तुमचा. आम्ही फक्त आम्ही इथे फक्त दोघंच आहोत, तुम्ही इथे 100हून अधिक आहे, तर तुमचा आवाज जास्त जास्ती पाहिजे. असायला पाहिजे. ट्रू. ओके, नमस्कार. मी अंकुश बोबडे, अभिज्ञान संघटक. आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया, जो आजचा विषय आहे तुम्ही सगळे. तुम्ही सगळे म्हणजे जेनझी, हॅशटॅग जेनझी. ते काय आहे, ते कसं काय आलं, त्याच्या अगोदर काय होतं, त्याच्यानंतर काय असेल, अशी सगळी गंमत आपण जाणून घेणार आहोत. पण त्याच्यासाठी तुमचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे आणि मला आशा आहे की तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हाल. तुमचे काही प्रश्नही असतील ते तुम्ही विचाराल. फक्त प्रश्न आपण सगळ्यात शेवटी घेणार आहोत, पण जी काही माहिती सर आपल्याला सांगणार आहेत ती फक्त तुमच्यासाठी आहे. तुम्ही त्याचा अनुभव घ्या, त्याचा रिप्लाय द्या. या कार्यक्रमाबद्दलची 2 वाक्य मी थोडी वाचून दाखवतो. आम्ही हॅशटॅग जेनझी या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मानसतज्ञ आणि मुलांच्या मानसिक आरोग्यासंदर्भात कार्यरत असलेले अभ्यासू व्यक्तिमत्व असं आदरणीय स्वप्नील पांगे सर आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. शैक्षणिक प्रगतीबरोबरीनं भावविश्व स्थिर असणं हे जगताना महत्त्वाचं असतं. वाढत्या वयाने बदलत्या जाणाऱ्या भावविश्वासोबत स्वतः कसं समजून घ्यावं या संदर्भात मुलांशी संवाद साधणं आवश्यक असतं. विजय पर्वाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांची मानसिकता आणि त्यांच्या एकूणच जडणघडणीच्या दिवसातील
अपेक्षित बदल या संदर्भात संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. यासाठी अभिज्ञानच्या शिक्षक संवाद विचारमंच या कार्यक्रमात आपण आम्ही झेनझी या विषयासंदर्भात सरांशी शास्त्रीय अंगानं चर्चा करणार आहोत. सो पुन्हा एकदा सरांचं स्वागत आहे. आजचा पहिला प्रश्न आपण आपल्या कार्यक्रमाचं जे टायटल आहे आम्ही #झेनझी, तर सरांना आपण तोच प्रश्न विचारूया की झेनझी म्हणजे नेमकं काय, कोणत्या पिढीला झेनझी म्हटलं जातं आणि झेनझीच्या अगोदर जी पिढी होती त्यांना काय म्हटलं जात होतं आणि झेनझीच्या पुढची जी पिढी आहे त्यांना काय म्हटलं जाणार आहे. नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. येस, आजचा जो कार्यक्रम आहे हा तुमच्यासाठी आहे. त्यामुळे जरी मुलाखत असली किंवा सर मला प्रश्न विचारत असले तरी तुमचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुमचं लक्ष आहे असं तुम्ही लक्ष द्याल अशी मी आशा करतो. द्याल ना लक्ष? व्हेरी गुड. कार्यक्रमाचं नाव जे #झेनझी असं म्हटलेलं आहे. हॅशटॅग काय आहे? हॅशटॅग तुम्ही बघितलं आहे का? ते हॅशटॅग ऐकलं आहे? हॅशटॅग कुठे वापरता तुम्ही? सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर? हां, #झेनझी. झेनझी, जेन म्हणजे जनरेशन, आणि तुम्ही सगळे कोण आहात? जेनझी आहात. माहिती आहे तुम्हाला? हे माहिती आहे ना सगळ्यांना? कोणाला आज पहिल्यांदाच कळलं आहे? असू शकतं. जेनझी म्हणजे जनरेशन झेड. हां, अशा जनरेशन्स असतात. तर साधारणतः 1995 म्हणजे लेट 90s ते लेट 2010 म्हणजे साधारणतः 1995 1995 2010-12 पर्यंत जी मुलं जन्माला आलेली आहेत त्यांना जेनझी म्हटलं जातं. त्याच्या आधीची जी पिढी होती ते साधारणतः 1981 to 1995 1981 ते 1995 त्यांना मिलेनियल्स म्हटलं जातं. मिलेनियल्स म्हणजे जेन वाय ज्याला म्हणतात. झेडच्या आधी काय येतं? वाय येतं ना, हो ना? हां, त्यांना मिलेनियल्स म्हटलं जातं. आणि जेन झीच्या नंतर म्हणजे 2012-2013 नंतर जी मुलं जन्माला आली आहेत त्यांना जेन अल्फा म्हटलं जातं. आता अल्फा, बीटा, आता तुम्हाला माहिती असेल की नाही माहिती नाही, 1 जानेवारी 2025 जी मुलं जन्माला येणार आहेत त्यांना जेन बीटा, अल्फा नंतर बीटा जनरेशन आहे. म्हणजे साधारणतः दर 15 वर्षानंतर 12 ते 15 वर्षाचा जो पिरियड असतो तो त्या प्रत्येक जनरेशनचा म्हणून कन्सिडर केला जातो. मी जेन झी नाही आहे, मी जेन झीच्या आधीचे जनरेशन आहे, मिलेनियल्स. आणि मी तुमच्यासारखे असंख्य जेनझीज माझे फ्रेंड्स आहेत. फ्रेंड्स म्हणजे मी ज्या काही कार्यशाळा घेतो, वर्कशॉप्स घेतो, काउन्सिलिंगसाठी जी मुलं माझ्याकडे येतात ती सगळी जेनझीज असतात. त्यामुळे मला माहिती असते थोडंफार की जेनझींची काय मजा चालू असते. बरोबर आहे? त्यामुळे मला माहिती आहे काय मजा करतात जेनझी, सोशल मीडियावर काय काय गंमत करत असतात. कारण का बरीचशी मुलं सोशल मीडियावर त्यांना काही जे काही प्रॉब्लेम येतात तर ते डिस्कस करायला सुद्धा माझ्याकडे येतात. त्यामुळे जेन झी म्हणजे जनरेशन झेड, जे साधारणतः आता 15 वर्षावरची 15, 20, 25 वर्षावरची मुलं जी आहेत साधारणतः ती जेन झी म्हणून कन्सिडर केली जातात. आणि सर्वात माहिती आहे का तुम्हाला तुमच्या जनरेशनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य काय आहे? तर अशी तुमची पिढी किंवा तुमची जनरेशन अशी आहे ज्यांनी विदाऊट इंटरनेट आणि सोशल मीडिया लाईव्ह बघितलंच नाही आहे. म्हणजे जे आम्ही मिलेनियल्स जे आहेत तुमच्या आधीचे तुमचे आई बाबा, त्यांनी असा एक काळ बघितला जिथे फोन, टी व्ही नव्हते, मग टी व्ही आले, रेडिओ बघितलं त्यांनी, मोबाईल फोन नव्हते, मोबाईल फोन वापरायला सुरुवात केली. आमच्या वेळेला तुम्हाला माहिती पण नसेल, छोटासा एवढासा मोबाईल असायचा ज्याच्यावर फक्त कॉल करण्यापुरता तो मोबाईल लागायचा. त्यांनी स्मार्टफोन बघितले. तर तुमची अशी जनरेशन आहे जी जन्माला आले तेच सोशल मीडियावर अपलोड सगळं त्यांचं झालेलं आहे आणि सोशल मीडियावर ते फार ॲक्टिव्ह आहेत, अशी तुमची जनरेशन आहे. डू यू अग्री विथ मी? असं कोणी आहे तुमच्याकडे ज्यांना माहिती नाही मोबाईल काय आहे?
सगळ्यांना माहिती आहे मोबाईल, इंटरनेट काय आहे, सोशल मीडिया काय आहे, बरोबर ना? तर मला वाटतं जेनझी अशी जनरेशन आहे की ज्यांनी इंटरनेटशिवाय आयुष्य बघितलंच नाही. ट्रू. तुम्हाला आता कळलं का? सरांनी 3 शब्द सांगितलेत. तुम्ही सगळे जेनझी आहात आणि तुमचे आई बाबा मिलेनियल्स आहेत आणि तुमची होणारी मुलं ही जेन अल्फा आता जी असणार. जे जेन बीटा, आत्ताची जेन बीटा आहे त्याच्यानंतर बीटा. 15 वर्षानंतर वेगळी जनरेशन येणार. सो हे शब्द आता तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, तुमच्या पिढीपासूनचे, जेन झी पासूनचे. सरांनी जसं सांगितलं की मिलेनियल्स म्हणजे तुमचे आई वडील हे मिलेनियल्स पिढीमधले आहेत, तर त्यांनाही काहीतरी त्रास आहे. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की काय हे आमच्या पिढीला मोबाईल पाहायला दिला जात नाही, पण ही अशी पिढी आहे की जन्म झाल्यापासून हे मोबाईल पाहत आलेत. आणि म्हणजे लहान मुलंही आत्ता जेवताना मोबाईल समोर असल्याशिवाय घास त्याच्या घशाखाली जात नाही आहे. कदाचित अशी उदाहरणं आपल्याकडेही असतील. आता मधल्या सुट्टीमध्ये शाळेत कदाचित मोबाईल पाहायला मिळत नसेल, पण घरी काहीतरी चित्र हल्ल्याशिवाय पोटामध्ये घास जात नसेल. तर हे या पिढीचं वैशिष्ट्य आहे. काही लोक माना डोलावतायत. आहेत, बरोबर, खरं आहे ते. पण खरंच हे या पिढीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल का, की ही जन्मतात एक टेक्नॉलॉजी घेऊन आली आहे, त्याच्याबरोबर जगते आहे, वाढते आहे. पण आईबाबा यांना म्हणतात आहे की हे वाईट आहे, दोष आहे. तर काय ह्या पिढीचं वैशिष्ट्य काय? टेक्नॉलॉजी सोबत घेऊन आली आहे ही चांगली गोष्ट आहे, हे मान्य आहे, पण अजून काय याची वैशिष्ट्य सांगता येईल? वैशिष्ट्य म्हणजे स्पेशालिटी काय माहिती आहे का ह्या मुलांची? त्यांना सगळं माहिती असतं, त्यांच्याकडे नॉलेज भरपूर आहे, इन्फॉर्मेशन एका क्लिकवर अवलंबून आहे. बरोबर आहे की नाही? आहे की नाही? बरोबर बोलतोय मी? त्यांना सगळं माहिती असतं. तुम्ही त्यांना प्रश्न विचारलात तर अशी उत्तरं देतील. म्हणजे जनरल नॉलेज भयंकर चांगलं आहे मुलांचं. त्यांना सगळ्यातलं सगळं कळतं, त्यांना सगळ्या विषयातलं सुद्धा नॉलेज आहे. दुसरं महत्त्वाचं गोष्ट माहिती आहे का? ही जी आत्ताची जनरेशन आहे किंवा ही मुलं आहेत ती थोडीशी सेन्सिटिव्ह आहेत. आमच्या वेळेला म्हणजे एक उदाहरण देतो की साधारणतः मी जेव्हा लहान होतो, 15 वर्षाचा होतो, त्यावेळेला डिप्रेशन काय असतं, एन्झायटी काय असतं हे आम्हाला माहिती नव्हतं. म्हणजे कधी आम्ही आईवडिलांना, मला आज ना डिप्रेस्ड वाटतं आहे, उदास वाटतं आहे, मी आज शाळेत जात नाही, मग आईवडिलांनी एक असं हाणलं असतं आणि सांगितलं असतं, आहे का तुझं डिप्रेशन? आता नाही आहे ना, जा शाळेत, असं त्यावेळेला व्हायचं. पण आत्ताची पिढी जी आहे ना, आत्ताचे पालक, आत्ताची पिढी ह्या बाबतीत थोडेसे जागरूक आहेत. ह्या मुलांना बरंचसं माहिती आहे, त्यांनी ऐकलेला असतो शब्द, मेंटल हेल्थ हा शब्द ऐकलेला असतो, मानसिक आरोग्य माहिती असतं त्यांना. त्यामुळे ना कोणाला त्यांच्या मित्रमैत्रिणींमध्ये कोणाचं भांडण झालं कोणाशी, तर त्यांना कळतं आपल्या मैत्रिणीला वाईट वाटलं आहे, दुःख झालं आहे, भीती वाटते आहे, आणि त्या बाबतीत ते थोडेसे सेन्सिटिव्ह आहेत. आणि ना त्यामुळेच काउन्सिलिंगसाठी सुद्धा बरीचशी जेनझी मुलं येतात आमच्याकडे. ते स्वतःहून, माझ्याकडे अशी बरीचशी मुलं आहेत की ते पालकांना सांगतात, मला ना एक्झामचा स्ट्रेस येतो आहे, मला काउन्सिलरकडे घेऊन जा. उलट पालक म्हणतात, काय गरज आहे? नाही, तुम्ही घेऊन जा मला काउन्सिलरकडे, मला काउन्सिलरची मदत लागणार आहे. त्यामुळे अशी ही सेन्सिटिव्ह पिढी आहे. त्यांना बऱ्याचशा ज्या गोष्टी पॉलिटिकली पण थोड्याफार माहिती असतात मुलांना, जे माझ्या वेळेला मला माहिती नव्हतं जास्त. ह्या मुलांना वर्गवारी नको आहे, म्हणजे जातीभेद, वर्णभेद, अशा प्रकारचे भेद ह्या पिढीला मान्य नाही आहेत. त्यांना सगळ्यांना सर्वसमावेशक, ऑल इन्क्लुझिव्ह जे आपण म्हणतो ना, त्या बाबतीत ते खूप जागरूक आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये ना असं भेद नाही आहे की हा अमुक एक जातीचा किंवा हा एक अमुक धर्माचा आहे किंवा ह्याला हे वेगळं आवडतं, तिला वेगळं आवडतं. तर हा त्यांच्यामध्ये जो पार्टिशन रिलेटेड किंवा म्हणा विभाजक असा विचारच नाही आहेत. आणि हे त्यांचं सर्वात चांगलं गुण आहे मला असं वाटतं. तर तुमच्या या चांगल्या गुणांसाठी तुम्हीच एकदा मोठ्याने टाळ्या वाजवा. म्हणजे ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. बऱ्याच वेळा नकारात्मक ऐकायला मिळतं की मोबाईलमुळे असं होतं तसं होतं, पण तुमच्यामध्ये इतके सगळे चांगले गुण आहेत हे सरांनी सांगितलेत आता. हो, आणि महत्त्वाची म्हणजे त्यांची लर्निंग ॲबिलिटी खूप छान, क्विक आहे. त्यांना त्यांची रोट लर्निंग ज्याला म्हणतो, एकदा ऐकलेलं लक्षात राहणं, बघितलेलं लक्षात राहणं, त्या बाबतीत ते एकदम क्विक आहेत. म्हणजे कधी कधी पेरेंट्सना असं लक्षात राहते, डोकं खाजवतात की अरे हे कधी काय झालं,
मुलांना माहिती असतं. म्हणजे अगदी 7-8 वर्षाच्या घरात मुलगा असेल किंवा माझ्या घरात माझा 5 वर्षाचा मुलगा आहे, मी कुठे काय ठेवलेलं असतं मला लक्षात नसतं, पण त्याला माहिती असतं सगळं बरोबर. त्यामुळे ना ही क्विक आणि स्मार्ट आहेत. स्मार्ट आहेत. येस. हां, म्हणजे हे पटकन रिॲक्टही तितके होतात आणि महत्त्वाचं म्हणजे एक्सप्रेसिव्ह आहेत, स्वतःला व्यक्त करतात. करतात. 4 चौघांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा व्यक्त करतात आणि सोशल मीडियामध्ये तर ते मास्टर्स आहेत स्वतःला Yes, एक्सप्रेस करायला. yes. बरोबर ना? येस. हॅशटॅग स्माईल. येस. ओके. आता थोडं घराकडे जाऊया. म्हणजे आता तुमचं खूप छान कौतुक झालं, तुमच्याबद्दल बोललं गेलं चांगलं वाईट. थोडं घराकडे जाऊया. घराकडे म्हणजे आपल्या घरात काय होतं की सोशल मीडिया इंटरनेटमुळे आई बाबा आणि तुमच्यामध्ये नेहमी वाद होतात. शाळेतून आलं, दप्तर टाकलं की पहिला मोबाईल असतो, एखादा रील बघायचा असतो किंवा रात्री अर्धवट राहिलेला असतो. तर ह्या सगळ्या सवयी आहेत. आता ते आपण नाकारायच्या नाही आहेत, जे आहे ते आहे, ते आपण आता ॲक्सेप्ट करूया की होतं असं. क्लासवरून आला की मोबाईल घ्यायचा असतो आणि एखाद्या यूट्यूबरचा व्हिडिओ पाहायचाच असतो. तर हे सगळं होत असताना म्हणजे मुलांची भाषा बदलते आहे, सवयी बदलतात आहे. तर या सवयींचा परिणाम आपण म्हणजे कसा होत आहे की याला चांगलं वाईट असं म्हणायचं का? आणि चांगलं असतील तर त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी काय, आणि जे वाईट असेल तर तेही सांगायला पाहिजे. कारण का आत्ता या वयामध्ये जर हे होत असेल आणि पुढे जर चांगलं आयुष्य जगायचं असेल तर त्या आत्ताच कळलेल्या यांना योग्य ठरू शकेल. बऱ्याचशा घरांमध्ये हा एक कॉन्फ्लिक्ट असतो की मोबाईल वापरायचा नाही वापरायचा, किती वापरायचा. आणि बऱ्याचशा पेरेंट्सची एक कंप्लेंट असते की ह्यांच्या सवयी सगळ्या बिघडल्या आहेत, सवयी बदलल्या आहेत. तर मी त्यांना म्हणतो बिघडल्या नाही आहेत ना तुमच्या सवयी, बदलल्या आहेत. बरोबर आहे ना? सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे ना भाषा, लँग्वेज सॉलिड बदलली आहे आणि शॉर्टकट झाले आहेत सगळे. हां, आता ना आपण एक राऊंड करूया ज्याच्यामध्ये ना मी काही शब्द, जेनझीचे शब्द माझ्याकडे आहेत, मी लिस्ट केली आहे. मला माहिती आहेत कारण ही मुलं माझ्यासोबत इंटरॅक्ट करतात. ते मी शब्द तुम्हाला विचारणार आहे. तुम्हाला जर त्याचे अर्थ माहिती असतील तर तुम्ही हात वरती करायचा. ओके, रेडी? सो पहिला शब्द आहे जो बरेचसे जेनझी वापरतात, गोट. GOAT, गोट. हां, कोण सांगेल? ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम. गोट म्हणजे मला बकरी माहिती होती, पण ह्यांचा हा शब्द आहे गोट. ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम. कोण आहे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम? हां, विराट कोहली. ओके. आता ह्याच्यामध्ये सगळ्यांची वेगवेगळी मतं असू शकतात. बरं, लक्ष आहे सगळ्यांचं? तुम्ही शांत झालात तर मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारणार. फक्त एकच, सरांचा दुसरा प्रश्न येईपर्यंत ज्यांनी वह्या काढल्यात ना त्यांनी वह्या दप्तरमध्ये ठेवून घ्या. हां, वया बंद करा. तुम्ही हां. लक्ष ठेवा. लक्ष इकडे पूर्ण ते लक्ष खुश द्या. झालेत. तुमची मेमरी खूप छान आहे, तुम्ही सगळं लक्षात ठेवणार आहात. तुम्हाला 1 मिनिट देत आहोत. 1 मिनिट. आता एक काम करा, वया बंद करून ठेवा. ओके, पुढचं विचारू. लक्ष आहे का? ओके, खूप कॉमन शब्द आहे वाईब. काय सॉलिड वाईब आहेत? माहिती आहे कोणाला? नाही माहिती? वाईब म्हणजे मूड. जर खूप छान मूड असेल त्याला म्हणतात वाईब आहे, सॉलिड वाईब आहे. येस. दुसरा शब्द आहे चॅटिंग करताना नेहमी वापरला जातो, BRB. विल बी म्हणजे समजा आता मी चॅटिंग करतोय आणि मला आईने बोलवलं तर चॅटिंग करताना ओके आय एम गोईंग BRB. आय विल बी राईट बॅक आफ्टर सम टाईम. मी थोड्या वेळाने परत येईन. एवढं मोठं टाईप करण्यापेक्षा BRB म्हणून टाईप करतात. ओके. दुसरा एक शब्द आहे फ्लेक्स. माहिती आहे शब्द, पण हात वरती कोणी करत नाही आहेत. फ्लेक्स म्हणजे माहिती आहे का? नवीन फोन आल्यावर फ्लेक्स करतात, नवीन शूज घाल्यावर फ्लेक्स करतात, शो ऑफ. बरोबर?
मला फ्लेक्स म्हणजे बॅनर माहिती आहे, बॅनरला फ्लेक्स म्हणतात हे मला माहिती होतं, पण फ्लेक्स म्हणजे शो ऑफ हे मला माझ्या जेनझी फ्रेंड्सकडनंच कळलं. दुसरा एक शब्द आहे घोस्टेड, घोस्टिंग. समवन हॅज घोस्टेड मी, असा इंग्लिशमधला शब्द आहे. येस, हां, मग घोस्टिंग म्हणजे काय? काय घोस्टिंग करणं? काय म्हणतो? घोस्टिंगच म्हणतोस ना तू? रोस्ट इज डिफरंट, त्याच्याकडे मी येणार आहे. घोस्टिंग म्हणजे इग्नोर करणं, एखाद्याशी कम्युनिकेशन कट डाऊन करणं, दॅट इज घोस्टिंग. रोस्ट माहिती आहे? रोस्टिंग, रोस्टिंग म्हणजे काय? आम्ही रोस्ट, पापड रोस्ट करतो. रोस्टिंग म्हणजे काय? एखाद्याची मजाक, एखाद्याची खिल्ली उडवणं, एखाद्याची टर उडवणं, ह्या अर्थीचा शब्द आहे तो. तर मित्रांनो लक्षात घ्या की गडबड काय होते की हे असे शॉर्टकट, म्हणजे पहिला परिणाम लँग्वेजवर, भाषेवर झालेला आहे, ज्याच्यामुळे भाषा शॉर्टकट झालेली आहे. म्हणजे एक पेरेंट्स काही माझ्याकडे आले होते आणि ते सांगत होते, टीचर्स पण बऱ्याच वेळेला सांगतात की परीक्षेमध्ये 2 प्रकारचे प्रश्न असतात. म्हणजे मराठी मीडियमच्या मुलांना माहिती असेल की थोडक्यात उत्तरे द्या आणि एका वाक्यात उत्तरे द्या, बरोबर आहे? किंवा इंग्लिश मीडियममध्ये आन्सर इन ब्रीफ किंवा आन्सर इन 1 वर्ड. तर असं विनोदाने म्हटलं आता की जेनझीज आर ऑल अबाउट आन्सर इन 1 वर्ड. म्हणजे जेनझी जनरेशन काय, फापट पसारा लिहित बसणार नाही, थोडक्यात मुद्दा मांडणार आणि पुढे निघून जाणार. तर ना हा भाषेवर परिणाम झालेला आहे, त्याचा परिणाम त्यांच्या स्टाईलवर झालेला आहे. कुठल्या प्रकारचे कपडे, हेअरस्टाईल किंवा आपला लुक कसा असला पाहिजे, हे सगळं झालेलं आहे. आणि दुसरं म्हणजे जे सोशल मीडियावर मीम्स असतात ना, मीम्स आणि रील्स, हे त्यांच्या रोजच्या कम्युनिकेशनमध्ये पेरेंट्स बरोबरच्या किंवा मित्रांबरोबरच्या संवादामध्ये ते शब्द येतात. तर हा एक चांगला भाग आहे की हा एक ह्या पिढीचा भाग आहे. ते थोडेसे ट्रान्सपरंट झाले आहेत, रोकटोक बोलत आहेत, आणि त्याचे काही थोडेसे निगेटिव्ह परिणामसुद्धा आहेत. तर निगेटिव्ह परिणाम म्हणजे एक महत्त्वाचा शब्द आहे जो ह्या मुलाने ऐकला असेल, फोमो. माहिती आहे का तुम्हाला? फोमो, FOMO, फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे सोशल मीडियावर मला कॉन्स्टंटली राहायला हवं, मला इंस्टाग्रामवर राहायला हवं. आता मस्तपैकी सगळे रील्स चालू आहेत आणि मला माहितीच नाही आहे. म्हणजे समजा 4-5 मुलं एकत्र असतील आणि ना ते कुठल्या तरी रीलबद्दल बोलत असतील किंवा कुठल्या तरी एखाद्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरबद्दल बोलत असतील, आणि जर मला माहिती नसेल तर मला फोमो येतो. मला असं वाटत राहतं की यार मला काहीच माहिती नाही आहे, म्हणजे ह्या सगळ्यांना माहिती आहे, मग मला थोडंसं अरे मला काहीच येत नाही असं वाटायला लागतं. त्याला फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणतात, जो एक निगेटिव्ह त्याचा परिणाम आहे सोशल मीडियाचा. दुसरं म्हणजे बऱ्याच वेळेला इन्फॉर्मेशन ओव्हरलोड होते. म्हणजे इतकी इन्फॉर्मेशन आहे, कळत नाही त्याचं काय करायचं. तर हा एक दुसरा निगेटिव्ह त्याचा परिणाम होतो आहे. आणि मग पेरेंट्सची अशी कंप्लेंट आहे की हा आहे ना नुसता पोपटपंची आहे, सगळी उत्तरं देतो, पण एखादी गोष्ट सांगितली जबाबदारीने वाग तर वागत नाही. हां, अशी कंप्लेंट येते बरं का, तुम्ही आहात असं मी म्हणत नाही आहात, पण हा एक परिणाम होतो, हा एक दुसरी गडबड होते, जिथे इन्फॉर्मेशन खूप आहे, माहिती खूप आहे, पण त्या माहितीचं करायचं काय हे माहिती नाही. याचंच एक उदाहरण सांगतो. म्हणजे पूर्वी शाळेमध्ये आम्हाला निबंध लिहायला सांगायचे की तुमचा आवडता प्राणी कोणता. तर काय गावाला गेलेलो असायचो, तो प्राणी पाहायला जायचा आणि त्याचं निरीक्षण जे काय होतं ते लिहिलं जायचं. पण आता तसं नाही आहे. आता माय फेवरेट ॲनिमल, माय फेवरेट पेट असं टाकलं तर इतकी इन्फॉर्मेशन येते की मुलांना काय लिहू आणि काय नको हे कळत नाही. तर हा थोडा त्याचा दुष्परिणाम म्हणता येऊ शकेल की जे काही आपल्या डोळ्यांनी पाहायचं असतं, अनुभवायचं असतं, ते आपण थोडं मागे सारतो आणि जे काही आपल्याला इंटरनेट देतं, माहिती देते, आपण तीच डोक्यात साठवायचा प्रयत्न करतो. आणि त्याचा अजून एक दुसरा परिणाम दिसतोय की ChatGPT आणि AI सगळ्यांना माहिती असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ChatGPT. आता
त्या दिवशी एक मुलगा आला होता, त्याची आई त्याला घेऊन आली होती आणि तिने काय सांगावं की याला मी चहा बनवायला सांगितला होता, शिकवत होते ह्याला चहा कसा बनवायचा. आता आम्ही चहा बनवायला कसे शिकलो, बघून बघून शिकलोय. ह्या पठ्ठ्याने ChatGPTला विचारलं चहा कसा बनवायचा. ChatGPTने सांगितलं, त्याने फॉलो केलं. म्हणजे जे ऑब्झर्वेशनमधनं ज्याचं अनुकरण करून शिकायचं आहे असं केलं जात नाही आहे. माझ्याकडे ChatGPT आहे, ChatGPTला मी काही विचारू शकतो. त्याप्रमाणे गडबड अशी होते की आजूबाजूला जे घडतं आहे त्याच्याकडे बघायला वेळ नाही आहे आपल्याला, कारण ChatGPT आपल्याला सगळे उत्तरं देणार आहे. पण ChatGPT किंवा AIवरची जी माहिती आहे ती कोणीतरी फीड केलेली आहे आणि ती लिमिटेड असणार आहे. त्यामुळे हा एक त्याचा दुष्परिणाम आहे. आणि सर्वात महत्त्वाचा जो तुमच्या सगळ्यांसाठी खूप तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की एखाद्या गोष्टीची सवय आणि त्याचं व्यसन, सवयीपासून व्यसनाकडे जाण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे सोशल मीडियाचा वापर, त्याचा अतिवापर, गैरवापर आणि व्यसन अशा टप्प्याटप्प्याने आपण तिकडे जातो आणि हा त्याचा दुष्परिणाम आहे. म्हणजेच यूज, एक्सेसिव्ह यूज, ओव्हर यूज आणि ॲडिक्शन. तर यूजकडनं आपण ॲडिक्शनकडे कधी जातो हे कळत नाही. तर ते मला वाटतं ह्या टेक्नॉलॉजीचं आणि सोशल मीडियाचं एक सर्वात मोठा धोका आहे, जो कोणाला लक्षात येत नाही. जोपर्यंत आपण त्या ॲडिक्शनच्या स्टेजवर पोचलेलो असतो तेव्हा मग पेरेंट्स घेऊन येतात की आता काहीतरी करायला पाहिजे. तर तुम्ही लक्षात ठेवा की महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज मी तुम्ही किती वाईट आहात हे सांगायला आलो नाही आहे. दुसरी गोष्ट, सोशल मीडिया, इंटरनेट हे वाईट आहे माझं अजिबात असं म्हणणं नाही आहे. पण ते कसं वापरायला हवं हे आज आपण थोडंसं समजून घेणार आहोत. नक्कीच. कारण का कुठलीही टेक्नॉलॉजी ही माणसाने त्याच्या सोयीसाठी तयार केलेली आहे आणि त्याचा आपण अनुभव आणि आस्वाद घेतलाच पाहिजे. पण सरांनी जसं सांगितलं की त्याचा अतिरेक नाही झाला पाहिजे. आता अजून एक त्याला आपण हे नाही म्हणूया, फॅड नाही म्हणूया, पण व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवणं, त्याच्यानंतर रील्स आणि रिअल लाईफ हे इतकंसं कॉमन झालेलं आहे की म्हणजे मी आता झोपेतून उठलो आहे आणि माझी छान मॉर्निंग झाली आहे तर तेही मी स्टेटसला ठेवतो आहे की आज संडे आहे, हॅशटॅग संडे, आजचे काय दिवसभराचे प्लॅन आहेत हे मी तिथे अपडेट करतो आहे, सगळ्यांना जाहीररित्या सांगतो आहे. तशा पद्धतीचे रील्स बनवतो आहे, बघतो आहे. पण याचं रिअल लाईफशी कनेक्शन होताना दिसत नाही आहे. म्हणजे मी सकाळी 6:30 वाजता किंवा 7 वाजता व्हॉट्सॲपला स्टेटस अपडेट केलं आहे, पण मी ते नंतर 9 किंवा 10 वाजता उठतो आणि मग मी माझा दिवस सुरू करतो, असं होतं. तर काय रील्स आणि रिअल लाईफमधलं काय सांगाल तुम्ही? रील्समध्ये किंवा मीम्समध्ये, रील्समध्ये, रिॲलिटी शोजमध्ये, टी व्हीवर जे काही दाखवलं जातं ते रिअल लाईफपासनं फार वेगळं असतं. बऱ्याच वेळेला ते स्क्रिप्टेड असतं. स्क्रिप्टेड माहिती असेल तुम्हाला, असं बोलायचं, असं सांगितलं जातं, असं रिॲक्ट व्हायचं. तुम्ही ते रिॲलिटी शो बघता का रे? डान्सचे रिॲलिटी शोज असतात, डान्सचे, सिंगिंगचे टी व्हीवर तुमच्या चालू असतील कदाचित. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला सांगितलं जातं, तो डिरेक्टर सांगतो, एखाद्याने छान गाणं म्हटलं तर त्या जजेसच्या आणि त्यांच्या सगळ्याच्या कानामध्ये इथे माईक असतो, कॉलर माईक. त्यांना सांगितलं तर रड, आता रडायचं आहे तुम्हाला, आता जोरात टाळ्या वाजवा. हे सगळं स्क्रिप्टेड असतं. रील्समध्ये आपण जे बघतो छान छान एक ट्रेंड असतो, म्हणजे डिसेंबर आला का सगळेजण गोव्याला फिरतात. सगळेजण म्हणजे मग मला असं वाटायला लागतं, अरे मीच एकटा घरी बसलो आहे का? माझ्या रील्सवर, माझ्या इंस्टाग्रामवर प्रत्येक रील, एक जण गोव्याला गेला आहे, एक जण केदारनाथला गेला आहे, एक कोणतरी फिरायला गेला आहे, एक कोण मॉलदीव्सला गेला आहे, मॉरिशसला गेला आहे. तर हे सगळं छान छान आहे ते दाखवलं जातं. दुसरी गोष्ट, ते फार एक्झॅजरेटेड प्रमाणात दाखवलं जातं. म्हणजे काय म्हणतात त्याला ना, वाढवून दाखवलं जातं. जे रिअल नसतं ते दाखवलं जातं. दुसरं म्हणजे चांगलंच दाखवलं जातं. भांडणं दाखवत नाहीत कधी सोशल मीडियावर, चांगलं आहे तेच दाखवतात. एडिटेड असतं बऱ्याच वेळेला, ते खरं असतंच असं नाही. त्यामुळे गडबड काय होते आपल्याला बऱ्याच वेळेला की आपण ते खरं मानतो. म्हणजे बऱ्याच वेळेला लोक व्लॉग टाकतात, सकाळी उठल्यापासून रात्रीभर काय काय करतात.
आणि मग आपण जेव्हा बघतो अरे यार किती मस्त लाईफ आहे ह्याचं, ह्याच्याकडे आयफोन आहे, ह्याच्या घरात ह्याचे पेरेंट्स ओरडत नाहीत ह्याला, हा टी व्ही बघत असतो, मी जरा टी व्ही लावला का आई आतनं येते, बाबा तिकडनं ओरडायला लागतात. मग ना मला असं वाटायला लागतं की यार माझ्या आयुष्यात काहीच चांगलं नाही चालू. तर रिअल लाईफ आणि रिअल लाईफमध्ये फरक असा आहे की रीलमध्ये जे दाखवलं जातं ते त्यांची व्ह्युअरशिप वाढवण्यासाठी, लाईक्स वाढवण्यासाठी, जास्त लोक जेवढं बघतील, जास्त लोक जेवढं ते त्याला लाईक्स करतील, फॉरवर्ड करतील, शेअर करतील, तेवढं त्यांना त्याचे पैसे पण मिळतात. हे तुम्हाला माहिती असेल. यूट्यूबवर आहे की अमुक एक तुमचे 1,00,000 सबस्क्रायबर झाले किंवा लाईक्स झाले तर काहीतरी त्यांच्याकडनं ते सिल्वर प्लेट, गोल्ड प्लेट, बरं तेही दाखवलं जातं. तर हे बघणं काही चुकीचं नाही आहे, पण बघताना लक्षात घ्या की हे तुम्हाला चांगलंच दाखवलं जाणार आणि आपण आपल्या आयुष्याचं आणि तिथे जे दाखवलं आहे त्याचं कंपॅरिझन नाही करायचं. आपल्याकडे जे आहे ते आपण छान आहे असंच त्याचं आपण ते समजलं पाहिजे. नाही तर काय होतं, बऱ्याच वेळेला माझ्याकडे हे नाही आहे, त्या मुलाकडे PS4 गेम आलेला आहे, त्या मुलीने मस्तपैकी छान एक मस्तपैकी ड्रेस घेतलेला आहे आणि ती शो ऑफ फ्लेक्स करते आहे. तर हे सगळं जे काही सोशल मीडियावर दाखवलं जातं, रिअल लाईफमध्ये आपलं वेगळं असतं. रिअल लाईफमध्ये नेहमीच वाढवून दाखवलं जातं, कलरफुल अट्रॅक्टिव्ह दाखवलं जातं. त्यामुळे रिअल लाईफवर जे तुम्ही बघताय ते बघा आणि तिला तिथे सोडून द्या, ते डोक्यामध्ये फिरवत बसू नका. नाहीतर मग आपल्याला ना आपल्याकडे जे काही नाही आहे त्याच्याबद्दल वाईट वाटायला लागतं. मग मला असं वाटायला की नाही माझ्याकडे आयफोन नाही आहे किंवा आमच्याकडे 4 व्हीलर नाही आहे. मग त्या रीलमध्ये दाखवलं होतं त्यांच्याकडे एवढं छान छान सगळं घरात आहे, आमच्या घरात काहीच नाही. तर हे असं कंपॅरिझन व्हायला लागतं. त्यामुळे ते बघायचं, छान छान आहे त्याच्यातलं घ्यायचं, हां नाही असं नाही. काही बरेच मुलं, मी असे मुलांचे व्हिडिओज बघितले आहेत जे काहीतरी क्रिएटिव्ह करतायत, म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ करतायत किंवा काहीतरी मॉडेल्स घरच्या घरी बनवतायत. तर हे काहीतरी आपल्याला घेण्यासारखं, ते नक्की घ्यायचं, ते बघायचं. पण जिथे फार अगदी उथळ दाखवलेलं आहे ते आपण बघायचं, एन्जॉय करायचं आणि सोडून द्यायचं. म्हणजे रिअल लाईफ आणि रिअल लाईफमध्ये खूप फरक आहे, लक्षात ठेवा. नक्कीच. रिअल लाईफमध्ये जगताना बऱ्याच वेळा आहे ना, म्हणजे समाज असेल, शिक्षक असेल, घरात आईवडील असेल, की आपल्या मुलांनी छान वागावं, छान मोठं व्हावं, याच्यासाठी काही गोष्टी सांगत असतात. आपण त्याला शिस्त म्हणूया, जी घरापासून सुरू होते. तर आजकाल या शिस्तीचं एवढं अवडंबर होत आहे, म्हणजे मुलांना शिस्त आवडते की नाही मला माहीत नाही, पण घरातून असं आईबाबा नेहमी सांगतात, अरे एवढ्या वेळेला उठलं पाहिजे, किमान एवढ्या वेळेला अभ्यास केला पाहिजे, किमान बाहेर जाऊन आता खेळ हे सांगावं लागतं आहे. म्हणजे आम्हाला किंवा आमच्या अगोदरच्या लोकांना तू लवकर घरी ये आणि अभ्यास कर असं सांगावं लागत होतं, पण आत्ताच्या मुलांना तू बाहेर जा आणि खेळ असं सांगावं लागतं आणि ही शिस्त करावी लागते. तर ही शिस्त ही चांगली आहे की वाईट आहे? कारण का यांना काय वाटतं की आता ही टेक्नॉलॉजी आहे ना सगळी, तर शिस्तीमध्ये जगण्याचं काय कारण काय आहे? तुम्हाला शिस्त आवडते का? किती जणांना आवडते शिस्त? वा, एवढ्या मुलांना शिस्त आवडते. हां बरं, हात खाली करा. किती जणांना अजिबात आवडत नाही शिस्त? आणि असं काही नाही, तुम्ही हात वर्ष करू शकता. हां व्हेरी गुड, थँक्यू. हात खाली करा. आता गंमत अशी आहे की शिस्तीचं आपल्याला ओझं वाटलं ना की यार, तर मग त्रास होतो त्याचा. शिस्तीचं म्हणजे काय, तर मला एखादी गोष्ट शिस्तीत करायची म्हणजे काय, डिसिप्लिन म्हणजे काय, तर एखादी गोष्ट आपण सातत्याने परसिस्टंटली त्याच प्रकारे केलं तर त्याची आपल्याला सवय लागते. ती एका तालात, एका सुरात, एका लयीमध्ये जर आपण केली तर त्याची आपल्याला शिस्त लागते. उदाहरण मी देतो. शाळेमध्ये 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टच्या वेळेला परेड असते. परेड बघितली असेल तुम्ही सगळ्यांनी. परेडमधली जी मुलं असतात किंवा जी लोक असतात ती शिस्तीत चालत असतात ना, बरोबर आहे की नाही? सगळ्यांचे एका वेळेला डावा पाय किंवा उजवा पाय किंवा हातांची जी काही हालचाल आहे, पायांची हालचाल आहे, ती एका शिस्तीत होत असते. सैन्याची परेड बघितलीत तुम्ही? ती पण कशी असते? शिस्तीत असते. पक्ष्यांचा थवा जेव्हा जात असतो ना एकत्र,
तो एका शिस्तीत जात असतो. प्राणी कळपाने जात असतात, शिस्तीत जात असतात. जर का तो कोणी त्यांच्यावर अटॅक केला तरच ते सैरावैरा पळतात, पण अदरवाईज हत्तींचा कळप असेल, प्राण्यांचा कळप असेल, पाणी प्यायला जातात तेव्हा ते शिस्तीत जात असतात. शिस्तीचा फायदा असा आहे की आपल्याला एखादी गोष्ट करायची सवय लागते आणि मग ती सुटत नाही. आता घरात आई वडील बऱ्याचशा गोष्टींसाठी शिस्त लावतात किंवा शिस्त सांगतात, तर मग मला माहिती पाहिजे की ही शिस्त कशासाठी आहे, का सांगतायत. मुलांचा सगळ्याच मुलांचा असतो पहिला एक त्यांचा विचार असतो, यार मला कशाला सांगताय तुम्ही, मीच का म्हणून करायचं सगळं. तर साधी गोष्ट आहे, आता बराच वेळ मोबाईल बघतोयस ना तू, बस झालं, मोबाईल बंद कर. मलाच का तुम्ही सांगता, तुम्ही पण मोबाईल बघताय. किंवा अमुक एक गोष्ट, शाळेतनं घरी आलास किंवा घरी आलेस, तुझे कपडे व्यवस्थित आवरून ठेव किंवा शूज किंवा सॉक्स व्यवस्थित ठेव किंवा तुझी बॅग आवरून ठेव. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर जेव्हा मुलांना असं वाटतं की शिस्त आपल्या फायद्यासाठी नसून आपल्याला कंट्रोल करण्यासाठी आहे, असं जेव्हा मुलांना वाटतं तेव्हा त्या शिस्तीचं ओझं होतं, मग मुलं ऐकत नाहीत. बरोबर ना? प्रेमाने सांगितलं तर ऐकतात, किंवा त्यांना लक्षात आलं की आपल्याला शिस्त कशासाठी आहे, ही त्याचा फायदा काय आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमचे आईवडील सांगतात की अमुक एक गोष्ट करायची आहे, अमुक एक गोष्ट करू नका, डूज अँड डोंट्स असतात, टीचर्स सांगतात, तर ते केल्याने माझा फायदा काय आहे किंवा माझं नुकसान काय आहे हे लक्षात घ्यायला हवं. एक मुलगा होता ज्याचे असा खूप बेशिस्त होता, त्याला वेळ पाळायला आवडायची नाही आणि खूप उलट उत्तर देणं आईवडिलांना, किंवा केला तर केला अभ्यास, स्वतःच्या कपड्यांची शाळेच्या काळजी नाही, शूजचे काळजी नाही. तर एके दिवशी तो कॅम्पला गेला शाळेतल्या, आणि तिथे ते एक 10 दिवसाचा कॅम्प होता आणि तिथे सगळं टाईम टू टाईम होतं. सकाळी 6 वाजता उठायचं, आपापलं बेड आवरायचा, तिथे नाश्त्याला बरोबर 7 वाजता आंघोळ करून 8 वाजता हजर राहायचं. मग त्यांचं रुटीन ठरलेलं होतं. तर ह्याला रोज आई बाबा घरी सांगायचे असं कर तसं कर, तर हा काही ऐकायचा नाही, मी नाही ऐकणार तुमचं. आणि जेव्हा तो तिथे गेला तेव्हा त्याच्या लक्षात आलं, तो असायचा सर्वात लेट उठायचा, त्यामुळे त्याला शिक्षा व्हायची की मग त्या ग्राउंडला तू चक्कर मार. आणि हा बिचारा एकटा, असे 2-3 मुलं असायची जे त्या राऊंडला बिचारे चक्कर मारत असायचे आणि बाकीची मुलं तिथे नाश्ता करतायत, त्यांचं काम करतायत. तर त्याला खूप त्याचा त्रास झाला. मग त्याच्यानंतर तो त्या कॅम्पवरनं घरी आला. मग त्याच्यानंतर ते काउन्सिलिंगसाठी आले होते. तेव्हा त्या मुलाने मला सांगितलं की माझे आईवडील मला सांगत होते की तू असं कर म्हणून, पण त्यावेळेला मला वाटलं की नाही, ते मुद्दामच सांगतायत, ते असेच आहेत, त्यांना काय सारखं मला शिस्त लावायची असते, माझ्यातलं काहीतरी वाईट सांगायचं असतं, म्हणून मी दुर्लक्ष केलं, पण त्याचा मला इतका मोठा फटका बसला. तर शिस्त महत्त्वाची आहे, पण ती शिस्त आपल्याला का लागली पाहिजे याचा तुम्हाला एक अंदाज असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे शिक्षक आणि पालकांनी पण हे समजून सांगणं गरजेचं आहे की ही शिस्त का आहे ती. नक्कीच. सरांनी एक आत्ता छान वाक्य सांगितलं आहे, कदाचित तुम्ही ते मिस आऊट केलं असेल, पण मी पुन्हा सांगतो. म्हणजे पालकांना शिस्त लावायची, ती लावू द्या, तुम्ही ती लावून पण घ्या. पण तुम्ही एक वाक्य जर पालकांना सांगितलं, तू मला प्रेमाने सांग, मी हे करेल, तर पालक तुमचे असे नरम होतील आणि तुम्हाला तुमच्या पद्धतीने सांगतील, आणि तुम्हाला जी शिस्त ती कठीण वाटते ती तुमची स्मूथ होऊन जाईल. किंवा अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता, सगळ्यांनी करा हां, घरी गेल्यावर. आता तुमचे आईवडील तुम्हाला कुठल्या 10 गोष्टी सांगत असतील, 100 गोष्टी सांगत असतील, एक कुठली तरी गोष्ट अशी तुम्ही निवडा आणि स्वतःला ठरवा की उद्या आई बाबांनी न सांगितल्याशिवाय ही मी गोष्ट स्वतःहून फॉलो करायला सुरुवात करणार. मग ती काही असो, सकाळी उठणं असो वेळेवर, किंवा पर्टिक्युलर तुमच्या वस्तू जागच्या जागी ठेवणं असो, किंवा अजून काही असो. आणि 8 दिवस कन्सिस्टंटली त्यांनी न सांगता तुम्ही करून बघा, इतके खुश होतील माहिती आहे तुमच्यावर. ते तुम्ही जे मागत होता ना ते तुम्हाला न मागता मिळेल. पण काहीतरी मागण्यासाठी म्हणून आपल्याला करायचं नाही आहे, तर आपल्याला स्वतःच्या फायद्यासाठी करायचं. करून बघा तुम्ही सगळ्यांनी, तरच होईल. आता या ह्याच्यामध्ये सध्या सोशल मीडियावरती इन्फ्लुएन्सर आणि ट्रेंड हे पण खूप चलती आहे त्याची. म्हणजे मगाशीच आपण हॅशटॅग वगैरे बोललो, तर म्हणजे मला असं वाटतं इथल्या बऱ्याच लोकांचे आयडियल असू शकतील, काही XYZ इन्फ्लुएन्सर
किंवा त्यांना ते ट्रेंड माहिती असतील, ते फॉलोही करत असतील. तर याच्याकडे कसं पाहिलं पाहिजे? म्हणजे हे इन्फ्लुएन्सर आपल्या लाईफमध्ये, रिअल लाईफमध्ये किती आयडियल असू शकतील आणि ते ट्रेंड आपण फॉलो करताना आपल्या पुढच्या लाईफमध्ये ते किती योग्य ठरू शकतात, याबद्दल थोडं सांगा. त्याच्या आधी मला मुलांना प्रश्न विचारायचा आहे Okay. की प्रामाणिकपणे उत्तर द्यायचे, हात वरती करायचं. किती जणांकडे व्हॉट्सॲप आहे, व्हॉट्सॲप वापरतात? बरं, हात खाली करा. हात खाली कर. किती जणांचं फेसबुक अकाउंट आहे? ओके, हात खाली करा. किती जणांचं इंस्टाग्राम अकाउंट आहे? बरं, अच्छा. किती जणांचं स्नॅपचॅटवर ॲक्टिव्ह आहेत? हां, ओके. म्हणजे हां, हात खाली करा. किती छान वाटतं ना असा आवडीचा प्रश्न विचारल्यावर उत्तर द्यायला. म्हणजे मी तुमच्या जागी बसलो असतो, मी तर खुश झालो असतो की मी जे करतो, मला जे आवडतं त्याच्याबद्दल विचारतायत. बरं, इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावर आपण बहुतेक लोकांना फॉलो करतो. कोणीतरी मला एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं नाव सांगू शकेल का? यूट्यूबर किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. हां, बोल. कोण? माईक आहे का? माईक, एक मिनिट थांबा, आपण माईक घेऊया म्हणजे ऐकायला येईल. आपापसात बोलू नका. मग इथे समोर प्रश्न विचारून झाला की माईक पुन्हा त्या दादाला द्यायचा. उभं राहा आणि सांग. ऑन नाही आहे का? बोल. थांबा. हॅलो. हां, नाव सांग. टोटल गेमिंग. कोण? टोटल गेमिंग. टोटल गेमिंग. बरं, मला नाही माहिती. अज्जू भाई. ओके, अजून? हां, सांग. माईक घे, माईक पास करा. रोनाल्डो. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं नाव आहे मला. सौरव जोशी. सौरव जोशी. मला माहिती नाही. एल्विश यादव. एल्विश यादव. बरं, अजून? रोनाल्डो. रोनाल्डो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कुठे आहे? टेक्नो गेमर्स. टेक्नो गेमर्स. बरं, यूट्यूबर किंवा इंडियन यूट्यूबर किंवा तुम्ही ज्याला फॉलो करता ते इथे ह्या साईडला द्या माईक. हां, मुलींकडे द्या, मुलींकडे. हां, ट्रिगर्ड इन्सान. परत सांग मोठ्याने. ट्रिगर्ड इन्सान. बरं, अजून? नीतू बेस्ट. ओके, आता एक फक्त एक लास्ट घेऊया. लास्ट. मागे हां, Yes. सर्वात मागे. श्रीमान लेजेंड. ओके, आता हात खाली करा. लक्ष आहे Hashtag सगळ्यांचं? सायलेन्स. लक्ष आहे का? तुम्ही थांबलात तरच मी बोलणार. हां, तुम्ही सगळे थांबल्यावरच मी बोलणार आहे पुढचं. तुमच्या शाळेची आणि तुमची शिस्त काय हे मला आज जाणून घ्यायचं. थँक्यू. बरं, मला सांगा, सोशल मीडिया इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव टाकणारा. इन्फ्लुएन्सर ज्याला मराठीत प्रभावकारक म्हणतात. आता ज्या लोकांना तुम्ही फॉलो करता त्या लोकांनी तुमच्या रोजच्या आयुष्यातल्या तुमच्या सवयींवर काय प्रभाव टाकला आहे? बरं, तो चांगला आहे का वाईट? यूट्यूबर जो कोणी आहे, मला नाव नाही घ्यायचं कोणाचं, किंवा ते काय कंटेंट देत आहेत, त्याच्यातनं तुम्हाला शिकायला काय मिळतं आहे?
काय शिकायला मिळतंय तुम्हाला? रोस्टिंग. आजकाल सोशल मीडियावर सर्वात जास्त रोस्टिंग चालू आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हे तिथे इन्फ्लुएन्स जेव्हा करतात तेव्हा ते इन्फ्लुएन्स करण्याचं काम करतात. तुम्ही इन्फ्लुएन्स व्हायचं का नाही, किती व्हायचं, कसं व्हायचं, हा तुमच्याकडे चॉईस असला पाहिजे. ते काही दाखवतील तिकडे, ते दाखवतात म्हणून आपण तसंच त्याचं ब्लाइंड फॉलो करायचं नाही, अंधानुकरण करायचं नाही, त्याने गडबड होऊ शकते. तर सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर त्यांचे ब्रँड प्रमोशनसाठी ते तिथे कार्यरत असतात, व्ह्यूज मिळवण्यासाठी, लाईक्स मिळवण्यासाठी. तुम्ही अशांना फॉलो करा ज्यांच्यामुळे तुम्हाला एक नवीन चांगली सवय लागणार आहे. मग ते कोणीही चांगलं असू दे. आपल्यापैकी किती जण म्हणजे हे जे आपले रोल मॉडेल्स आहेत ते कितपत जेन्युइन आहेत, कितपत ऑथेंटिक आहेत हे तुम्ही लक्षात घ्या आणि मग तुम्ही त्यांना फॉलो करा. फॉलो करत असताना त्यांच्या वागण्यातून आपल्याला चांगलं काही शिकायला मिळतं आहे का, एक. दुसरी गोष्ट, त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात काही पॉझिटिव्ह चेंज होतो आहे का, माझी कुठली तरी चुकीची सवय मोडून चांगली सवय त्याच्या जागी येते आहे का, हा विचार करा आणि मगच त्या इन्फ्लुएन्सरने इन्फ्लुएन्स व्हा किंवा त्यांना फॉलो करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेचसे ट्रेंड्स येतात सोशल मीडियावर. काही वर्षापूर्वी आईस बकेट चॅलेंज आला होता. आईस बकेट चॅलेंज म्हणजे काय, तर थंड पाण्याची बादली घ्यायची आणि पूर्ण डोक्यावर ओतून घ्यायचं, आईस बकेट चॅलेंज. त्याच्यानंतर एक ट्रेंड आला होता की गाडी चालू करणार, एक माणूस गाडी चालू करतोय, दरवाजा उघडायचा आणि नाचत नाचत तो दुसरा मुलगा गाडीच्या बाहेर असं चालत चाललं आहे. बरेचसे असे ट्रेंड येतात. ट्रेंड आले म्हणून ते फॉलो करायलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. ट्रेंड फॉलो केलं म्हणजे आपण कूल आहोत असं अजिबात नाही आहे. कारण बऱ्याच वेळेला हे ट्रेंड जे असतात ते आपल्या आरोग्याला, शारीरिक आणि मानसिक आरोग्याला घातक असू शकतील. काही वर्षांपूर्वी ब्लू व्हेल चॅलेंज म्हणून एक चॅलेंज आला होता, लक्ष आहे का सगळ्यांचं? तर त्या ट्रेंडमध्ये काय होतं माहिती आहे का, त्यांना चॅलेंज, ट्रूथ अँड डेअर हे गेम खेळले असाल तुम्ही, तर अशा प्रकारचं चॅलेंज दिलं जायचं ज्याच्यामध्ये त्यांना रेल्वेच्या ट्रॅकवर जाऊन व्हिडिओ शूट करायचा, पाण्याच्या टाकीवर गच्चीवर जाऊन सेल्फी काढायचा, मध्यरात्री रस्त्यावर येऊन शूट करायचं किंवा फोटो काढायचा, असे डेअर्स आणि चॅलेंजेस दिले जात होते ज्याच्यामध्ये काही मुलांनी आपला जीवसुद्धा गमावला. त्यामुळे ट्रेंड जे येतात सोशल मीडियावर ते मनोरंजन म्हणून बघायचे, तिथल्या पुरतंच ते बघायचे आणि सोडून द्यायचे, ते ब्लाइंडली फॉलो करू नका. इन्फ्लुएन्सर जे आहेत, तुम्ही रिअल लाईफ इन्फ्लुएन्सर्स बरेच आहेत जे सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत, त्यांना फॉलो करा. असे लोक यूट्यूबवर सुद्धा आहेत. अभिज्ञान अकॅडमीसारखी संस्था जी आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये इतका प्रभाव टाकते, त्यांच्या अकाउंटला फॉलो करा, त्यांनी इन्फ्लुएन्स व्हा. असे इन्फ्लुएन्सर जरूर घ्या जेणेकरून तुमच्या डे टू डे लाईफमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह चेंज होईल. नक्कीच. हे इन्फ्लुएन्सर आणि ट्रेंड म्हणजे मागच्या काही महिन्यांमध्ये अशा घटना घडल्या की तुम्ही आत्ता जसं सांगितलं की मुलांनी सुसाईड केलं किंवा खूप टोकाचं पाऊल उचललं, पण त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावरती झाला. बऱ्याच कुटुंबामध्ये आता एकुलतं एक मूल असतं आणि ते मुलाकडे स्मार्टफोन असतात, तो असे वेगवेगळे ट्रेंड फॉलो करतो आणि विनाकारण तो त्याच्यामध्ये अडकतो. अडकण्याच्या गोष्टी ह्या बऱ्याच आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने अडकवलं जातं. याच्यावरती आपण नंतर कधीतरी डिटेल चर्चा करू शकतो. पण एक घटना तुम्हा सगळ्यांना नक्की मला सांगायला आवडेल. 2 महिन्यापूर्वी एक अशी बातमी आलेली की ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षाच्या मुलांसाठी सोशल मीडिया बंद करायचा असा तिथल्या सरकारने निर्णय घेतला आहे. आता ऑस्ट्रेलिया म्हटलं की भारताच्या तुलनेमध्ये आपण थोडं प्रगत राष्ट्र असं आपण समजूया. तर एखादं प्रगत राष्ट्र असं निर्णय घेतं आणि त्याचवेळी आपल्याकडे इंटरनेट खूप कमी पैशामध्ये उपलब्ध आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहेत, तो प्रत्येक आपापल्या पद्धतीने वापर करत आहे. तर आपण ह्याच्यातून काय शिकायला पाहिजे, म्हणजे आपणही सरकारने कायदा करेपर्यंत वाट पाहायला पाहिजे का? सरकार इतकं टोकाचं पाऊल घेणार नाही आहे,
पण काहीतरी त्याची कारणं असतील जी ऑस्ट्रेलियन सरकारने हा निर्णय घेतला आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? अ, तुम्ही जे व्हॉट्सॲप इंस्टाग्राम सोशल मीडिया वापरताना ते वापरण्याचं एक वय आहे, माहिती आहे का तुम्हाला? किती जणांना माहिती आहे? हां, तुम्ही 13 वर्ष किंवा त्याचे वर असाल तरच तुम्ही वापरू शकता व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडिया. बऱ्याच वेळेला लहान वयातच अकाउंट ओपन केलं जातं. हां, जे गैर आहे, जे बरोबर नाही आहे. आत्ता जो ऑस्ट्रेलियामध्ये कायदा काय झाला माहिती आहे का? 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी. आता एक विचार करा, उद्या सकाळी तुम्ही उठलात आणि टी व्हीवर न्यूज आली आहे, भारतामध्ये 16 वर्षाच्या खालील मुलांना हातात मोबाईल पण दिसता कामा नये, सोशल मीडिया पण दिसता कामा नये, आणि ज्यांच्या हातात मोबाईल सापडेल त्यांना डायरेक्ट तुरुंगात. कसं वाटतं अशी जर आपल्याकडे सुरू झालं तर? चालेल का? किती जणांना चालेल? हुशार मुलं आहेत. किती जणांना नाही चालणार आहे? हां हां हां, म्हणजे लक्षात घ्या, हात खाली करा. लक्षात घ्या की असा कायदा का केला जातो? जेव्हा एखाद्या गोष्टीचा वापर न होता गैरवापर व्हायला लागतो त्यावेळेस. त्यामुळे सोशल मीडिया वापरताना तुम्हाला खूप महत्त्वाचे काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट, तुम्ही जे इंस्टाग्राम किंवा फेसबुक किंवा जे काही सोशल मीडिया वापरताय, बऱ्याच वेळा अनोळखी लोक तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात, ॲक्सेप्ट करायची नाही. बऱ्याच वेळेला असं होतं, अंकुश माझा मित्र आहे आणि अंकुशचा एक मित्र आहे, आणि तो मित्र किंवा ती मैत्रीण किंवा ती मुलगी मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते. मी अंकुशला चांगलं ओळखतो, त्यांचे आणि माझे ते आम्ही मित्र आहोत, आणि मला माहिती अंकुश खूप चांगले आहेत. मग मी काय विचार करतो, अरे अंकुशचा मित्र आहे ना, मग तो पण चांगलाच असणार. जोपर्यंत तुम्ही एखाद्या व्यक्तीला व्यक्तिशः ओळखत नाही, फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करायची नाही. बऱ्याच वेळेला तुम्ही सोशल मीडिया वापरत असताना DM मेसेजेस येतात ना, डायरेक्ट मेसेजेस. अनोळखी लोक तुम्हाला हाय हॅलो करतात. हाय हॅलो ॲक्सेप्ट करायचा नाही. ज्यांना आपण ओळखत नाही सोशल मीडियावर, त्यांच्यासोबत आपल्या पर्सनल गोष्टी शेअर करायच्या नाहीत. दुसरी गोष्ट, व्हेरीफाय केल्याशिवाय कोणाला ॲड करायचं नाही सोशल मीडियावर. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या पर्सनल डिटेल्स सोशल मीडियावर टाकायच्या नाहीत. म्हणजे बऱ्याच वेळेला फोन नंबर, घरचा पत्ता, आधार कार्ड, रेशनिंग कार्ड हे काय टाकायची गरज नाही. तुमच्या सगळ्या डिटेल्स सोशल मीडियावर गेल्या तर तिथे बरेचशी लोक तुम्हाला फॉलो करत असतात वाईट हेतूने. आपल्याला कळत नाही आपल्याला कोण फॉलो करतं आहे, सगळ्यांचाच हेतू चांगला असतो असा नाही. त्यामुळे आपण तिथे सगळ्या डिटेल, एका केसमध्ये असं झालं होतं की ती सगळी फुल फॅमिली सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होती. म्हणजे फिरायला गेलं तर सोशल मीडियावर टाकायचं, ॲड्रेस टाकायचा, आम्ही इथेला हॉटेलमध्ये आहोत, आम्ही ह्या ट्रेनमध्ये आहोत, इकडे आहोत, तिकडे आहोत. तर त्यांनी एकदा असेच फुल फॅमिली ट्रिपला गेली आणि त्यांनी स्टेटस टाकलं की आम्ही फिरायला जातो आहे, 10 दिवस आम्ही ऑस्ट्रेलिया का कुठल्या तरी देशात टूरसाठी आहोत. आणि ते 10 दिवसानंतर घरी आले तेव्हा त्यांच्या घरी चोरी झाली होती. आता हे का झालं असेल? जसे चोरसुद्धा आहेत हां, ते सुद्धा टेक्नॉलॉजिकली सॅव्ही झाले आहेत, टेक सॅव्ही आहेत, ते सुद्धा सोशल मीडियावर आहेत. दुसरी गोष्ट अशी, बऱ्याच वेळेला की मुलं जेव्हा आपली स्वतःची वैयक्तिक माहिती जास्त टाकतात, स्पेशली सेल्फी काढत असताना एकदम क्लिअर सेल्फी टाकू नका. तुमचा एकदा फोटो तुमचा सोशल मीडियावर किंवा डिजिटल फुटप्रिंट्स त्याला म्हणतात, तुम्ही जे काही सोशल मीडियावर टाकता ते तिथेच राहतं. डिलीट केलं तरी तिथे कुठेतरी क्लाउडमध्ये राहतं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे स्वतःचे फोटो एकदम क्लोजअपमध्ये टाकायचे नाहीत, साधारणतः लांब टाकायचे, ज्यामुळे चेहरा क्लिअर तुमचा दिसणार नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट, अनोळखी लोकांसोबत कुठल्याही प्रकारचे आपले वैयक्तिक फोटो शेअर करायचे नाहीत. त्यामुळे ही सगळी जर काळजी तुम्ही घेत असाल, गेम्स खेळता, PUBG, स्ट्रेंजर डेंजर आणि कुठलं फ्री फायर आणि काय रोब्लॉक्स, हां, तर जे गेम खेळताय लक्षात घ्या, मल्टीप्लेयर गेम्स असतात, एकापेक्षा जास्त मुलं खेळता ना तुम्ही, तर ओळखीच्या शक्यतो लोकांबरोबरच गेम खेळा.
अनोळखी लोकांसोबत गेम खेळू नका. तिथे बऱ्याच वेळेला बुली केलं जातं, हिंसा केली जाते, वाईट शब्द वापरले जातात, धाक दाखवला जातो. असं काही होत असेल तुम्हाला सोशल मीडियावर, ते तुम्ही लगेच तुमच्या घरातल्यांना किंवा मोठ्या कुठल्या तरी प्रौढ व्यक्तीला सांगणं खूप गरजेचं आहे. जर का तुम्ही सोशल मीडिया व्यवस्थित ह्या सगळ्या काळजी घेऊन वापरलात तर मग कदाचित आपल्या देशात असं काही करायची गरज वाटणार नाही. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला सुद्धा ते वापरायला मिळायला हवं, तर व्यवस्थित माइंडफुली विचार करून सोशल मीडिया वापरायचा किंवा कुठलाही टेक्नॉलॉजी. मला वाटतं म्हणजे कायद्याबरोबरच, म्हणजे कायदा होईल की नाही हा नंतरची गोष्ट आहे, पण घरामध्ये आपल्या पालकांना किमान या गोष्टी माहिती असायला पाहिजेत. जनरली पालकांपासून हे लांब केलं जातं आणि म्हणजे त्यांना माहीत नसतं की कोणते गेम खेळतात. तर नंतर ते अडकण्यापेक्षा जर पालकांना सांगून खेळलं तर अजून स्मूथली येऊ शकतं. आता आपण थोड्या शेवटच्या प्रश्नाला येऊया की एवढं सगळं तंत्रज्ञान आलं आहे, नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, AI आलं आहे, तर ह्याचे चॅलेंजेस पण आहेत आणि संधी पण आहेत. तर या नवीन जगामध्ये वावरताना काय लाईफ स्किल आपल्याकडे असली पाहिजेत? म्हणजे आता अजून एक बातमी अशी आलेली की जे झेनझी आहेत, म्हणजे आत्ता जे नोकरी करणाऱ्या टप्प्यामध्ये आहेत, तर त्या मुलांना बऱ्याच मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या ह्या नोकरीवरती ठेवताना विचार करतात आहे, कारण का ही 8 तास हे लोक काम करू शकत नाही आहे किंवा कन्सिस्टन्सी नाही आहे. तर हे सगळं वातावरण पाहता आणि पुढे आपल्याला लाईफमध्ये पुढे जायचं असेल तर ॲज अ झेनझी माझ्याकडे काय लाईफ स्किल असायला पाहिजे? सर्वात पहिलं लाईफ स्किल म्हणजे पेशन्स, धीर धरून राहणं हे पाहिजे. आपल्याला बऱ्याच वेळेला आपण रिॲक्ट होतो. रिॲक्ट म्हणजे पटकन प्रतिक्रिया देतो. तर आपल्याला रिॲक्ट नाही करायचं आहे, आपल्याला रिस्पॉन्स द्यायचा आहे, विचार करून ती गोष्ट करायची आहे. आपण रिफ्लेक्सिव्ह एखाद्याला आपण पटकन बोलून जातो. विचाराचा कंपोनंट त्याच्यात आला का त्या रिॲक्शनची रिस्पॉन्स होते. पहिली गोष्ट म्हणजे पेशन्स ठेवायचे. दुसरी म्हणजे आपल्याला ना सोशल कनेक्टेडनेस वाढवायचा आहे. म्हणजे काय होतं माहिती आहे का, सोशल मीडियामुळे आपण खूप असे आयसोलेट होत चाललो आहोत. म्हणजे बरीचशी मुलं शाळेतनं घरी गेल्यानंतर फार कमी मुलं खेळायला जातात. ते प्रेफर करतात घरी बसून त्यांचा जो गेम चालू आहे तो गेम कंटिन्यू करणं. तर असं झालं तर ना आपण आयसोलेट होत जाऊ, आपण एकाकी पडू. तर आपल्याला ना इतरांसोबतचा कनेक्शन वाढवायचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या काही तुम्ही मायनर आहात, सगळे 18 वर्षाखालील आहात, तुमच्या आयुष्यात जे काही होतं आहे त्याच्याबद्दल तुमच्या घरातल्यांना कल्पना असणं गरजेचं आहे. ऑनलाईन ऑफलाईन बऱ्याच वेळेला हे शेअरिंग केलं जात नाही. मग ते शेअरिंग होणं खूप गरजेचं आहे. वेळीच्या वेळी त्या गोष्टीचं शेअरिंग होणं किंवा घरातल्यांना ती गोष्ट सांगणं. जी काही असेल, प्रॉब्लेममध्ये असाल त्याच्याबद्दल तुम्ही बोला. अगदी आईवडिलांशी बोलता आलं नाही असं वाटतं की नाही बोलू शकत, मग जवळचं कोणी मामा मामी काका काकी मोठा दादा असेल किंवा तुमचे शिक्षक असतील तर बोला त्यांच्याशी. प्रॉब्लेम आला असेल तर त्याबद्दल तुम्ही चर्चा करा. आपल्या मर्यादा ओळखा. म्हणजे आपली बाउंड्री असते प्रत्येकाची, त्याच्यामध्ये कोणाला प्रवेश द्यायचा कोणाला नाही प्रवेश द्यायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. कोणी आपल्या वैयक्तिक आयुष्यात किती इंटरफिअरन्स करणार आहे, कोणाला किती लांब ठेवायचं, कोणाला आपल्याबद्दल किती जास्त माहिती असायला हवी, हे आपल्याला तिथे माहिती असलं पाहिजे. महत्त्वाची पुढची गोष्ट म्हणजे आपण फॉलो कोणाला करतो. जसं मगाशी मी मुद्दा सांगितला की अशा लोकांना फॉलो करणं ज्यांच्यापासून आपल्याला काहीतरी प्रोडक्टिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह शिकायला मिळतं आहे. मग वाचन जास्त झालं पाहिजे. इंटरनेटवर आता काय वाचन हे सगळं टॅबवर होतं आहे, ठीक आहे करू शकता, पण त्याच्यापेक्षा पुस्तक पानं ज्याच्यात असतात. नवीन एखादं कोरं पुस्तक घेतलं असेल त्याला तुम्ही स्मेल घेऊन बघा. म्हणजे आमची पिढी त्याच्यातनं आम्ही नवीन पुस्तक आलं, नवीन वया पुस्तकं आली का त्याचा आम्ही वास घ्यायचो, त्याचा एक कोरा करकरीत. एखादं नवीन पुस्तक घ्या, ते वाचा. इंग्लिश मिडियमच्या मुलांनी मराठी पुस्तकं वाचायची सवय लावा. मराठी मिडियमच्या मुलांनी ॲटलिस्ट एक इंग्लिश पुस्तक वाचण्याची सवय लावा. त्यामुळे तुमची भाषा सुधरेल. तर ना ह्या सगळ्या गोष्टी करत राहणं खूप गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी, मग ती ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल, त्याची पडताळणी करा की खरंच आहे का तसं, आणि मगच त्या गोष्टीवर विश्वास ठेवा.
नक्कीच. आपले प्रश्न सगळे झालेले आहेत. तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर नक्की विचारा. 5 मिनटं खास तुमच्यासाठी आम्ही राखीव ठेवलेली आहेत. तर मी रिक्वेस्ट करेल की खाली माईक द्यावा आणि ज्याला प्रश्न विचारायचा त्यांनी हात वरती करावा, माईक तिथपर्यंत येईल. कोणाला प्रश्न आहेत विचारू शकता. आणि महत्वाची गोष्ट अजून एक मुद्दा ऍड कर, प्रश्न विचारायची सवय लावा. हो. प्रश्न पडले पाहिजेत आपल्याला. असं का होतंय, तसं का, हे प्रश्न पडले पाहिजेत. प्रश्न कोणत्याही स्वरूपाचा असू द्या, तुमच्या अभ्यासापासून वागणूक, आई बाबा काय म्हणतात, खटके कुठे वळतात, मित्राबरोबर भांडण काय होतं किंवा काय पाहिलं जातं. आणि प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा. चॅट जीपीटी आणि AI वर नको, तो लास्ट ऑप्शन. नाव सांग अगोदर. तुझं नाव आणि इयत्ता सांग. माझं नाव यश प्रसाद घाडी आणि मी 7वी मध्ये शिकत आहे. इंस्टाग्राम अति वापर केल्याने काय दुरुपयोग होऊ शकतात आपल्या जीवनाला? इंस्टाग्राम अति वापर करण्यामुळे काय होऊ शकतं? इंस्टाग्रामवर रील्स किती सेकंदाचे असतात माहिती आहे तुम्हाला? 30 सेकंदामध्ये. बरोबर आहे. आता दिवसभर जेव्हा आपण इंस्टाग्राम स्क्रोल करत राहतो तेव्हा आपण 30 ते 90 सेकंदाच्या वर काही बघतच नाही. गडबड अशी होते की आपल्या मेंदूला जिथे आपण 3-3, 4-4 तास बसून काम करणं अपेक्षित असतं, तो 30 सेकंदाच्या वर काम करू शकत नाही. म्हणजे एखादा, आता हेच बघा, तुम्ही आता इथे किती वेळ बसलात? 9, 9:15, 9:30 वाजल्यापासून 11 वाजत आले असतील, 1.5 तास. ही बसायची सवय आपल्याला नाही राहिली आहे. शाळेमध्ये तुमचं एखादा वर्ग किंवा तास अर्धा 1 तासाचा असतो. रेस्टलेसनेस वाढतो, आपला अस्वस्थता वाढते. त्यामुळे जेवढं जास्त तुम्ही मोबाईलची सवय लावाल, रील्सची सवय लावाल, तेवढं तुमच्या खऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही जास्त वेळ स्थिरता येणार नाही तुम्हाला. मग एखादं प्रोग्राम अटेंड करायचा आहे, 3 तासाचा पेपर लिहायला पण कठीण जाईल. मग तुम्ही म्हणाल 30 सेकंदाचाच पेपर द्या आम्हाला, 30 सेकंदात जेवढं येईल तेवढं आम्ही लिहू. तर प्रश्न छान विचारलास तू. तर त्याचा परिणाम असा होतो आहे की आपल्या मेंदूची क्षमता कमी कमी होत जाते. मग जिथे विचार कर तू 3 तास बसायला हवं, तिकडे तू 30 सेकंदापेक्षा जास्त वाचूच शकत नाही आहेस, लक्षच देऊ शकत नाही आहेस. तर ही गडबड होते. थँक्यू. माझं नाव आर्यन दर्डे. इंस्टाग्राम वापरलं पाहिजे की नाही? इंस्टाग्राम वापरलं पाहिजे की नाही? तू वापरतोस का? नाही. व्हेरी गुड. इंस्टाग्राम वापरायचा की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता मी तुम्हाला सांगितलं वापरू नका, तर असं थोडी आहे की तुम्ही जाऊन डिलीट करणार आहे तुमचं अकाउंट. करणार आहात का? मग करा. पण ओके, गमतीचा भाग असा सोडून बाजूला, लक्षात घ्या. लक्ष आहे सगळ्यांचं? 5च मिनटं. मला लक्षात येते आहे आपल्या रील्स बघण्याच्या सवयीमुळे आपल्याचा जास्त अटेन्शन स्पॅन कमी झालेला आहे आपल्या सगळ्यांचा. तर इंस्टाग्राम वापरायचं की नाही, तर इंस्टाग्रामचं अल्गोरिदम असतं. आपल्याला काय बघायचं हे आपण सिलेक्ट करू शकतो. पण आपल्याला ज्या काही गोष्टी, समजा बऱ्याच वेळेला काही नकारात्मक गोष्टी येतात, हिंसा दिसते, तुमच्यासाठी तुमच्या वयाला साजेसा नसणारा कॉन्टेंट येतो जो प्रौढांकरता आहे पण तुमच्याकरता नाही आहे, तर असे काही कंटेंट असतील तर ते तुम्ही तुमच्या अल्गोरिदममध्ये सेट करून तुम्ही ते गायब करू शकता. म्हणजे आत्ता नवीन फीचर आलेलं आहे ज्याच्यामध्ये समजा मला अशा प्रकारचा कंटेंट बघायचं नाही आहे, तर मी माझा अल्गोरिदम सेट करू शकतो, म्हणजे मला नको असलेला कंटेंट दिसणार नाही, मला हवा असणारा दिसणार. तर वापरा, पण ज्याने, जसं मगाशी मी सांगितलं, ज्याने माझा फायदा होणार आहे अशा प्रकारचा कंटेंट तुम्ही स्वतः आता सिलेक्ट करू शकता. आणि हे त्यांना करावं लागलं आहे इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियाला, कारण प्रेशर तसं आपल्याकडनंच गेलेलं आहे की तिथे कंटेंट सिलेक्ट, कारण का अदरवाईज खूप अनावश्यक कंटेंट, मुलांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी हानिकारक असलेला बराचसा कॉन्टेंट आहे तिथे. बरोबर आहे. म्हणजे चांगल्या गोष्टीची जेव्हा मागणी केली जाते तेव्हा ती ऐकलीही जाते. येस.
सर तुम्ही आता बोलला आपण स्थिर बसू शकत नाही, मग स्थिर बसण्यासाठी आपण काय करायचं? स्थिर बसण्यासाठी एका जागी. स्थिर बसण्यासाठी काय करायचं? सगळे ताठ बसा आधी. हां, स्थिर बसण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तू बसलास तरी चालेल. ताठ बसणं गरजेचं आहे. दिवसातनं काय करा माहिती आहे, तुम्हाला जर सवय लावायची असेल की स्थिर बसायचं आणि कॉन्सन्ट्रेट करायचं असेल तर दिवसातनं 10 मिनटं काढायची. ज्यांची सकाळची शाळा असेल त्यांनी दुपारी किंवा रात्री केलं तरी चालेल. ज्यांची दुपारची शाळा असेल त्यांनी सकाळी केलं तरी चालेल. मांडी घालून स्वस्थ बसायचं आणि डोळे बंद करायचे आणि आपल्या श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे आपण इन्हेल आणि एक्झेल करतो, श्वास आत घेतो आणि श्वास बाहेर घेतो. तर काय करायचं आहे, शांत आधी स्वस्थ बसायचं आहे, मांडी घालून बसायचं आहे. आपण ध्यानस्थ मुद्रेत कसं बसतो तसं बसायचं आहे आणि डोळे बंद करून श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करायचा. अशाला बरेचसे विचार येत राहणार डोक्यांमध्ये, नको असलेले विचार. पण 10 मिनटं जरी तुम्ही हे प्रॅक्टिस केलं, सवय सुरुवातीला लावा, मग तुम्ही मोठ्या गोष्टी जे मेडिटेशन आहे किंवा जे काही आहे ते पुढे तुम्हाला करता येईल. स्थिर बसण्यासाठी आधी घरात 10 मिनटं आजूबाजूला किती नॉईज असला, किती आवाज असला तरी त्या आवाजावरचं लक्ष सोडून आपल्याच श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित केलं तर तुमच्या लक्षात येईल आपला श्वाससुद्धा रिदममध्ये येतो. रिदम आहे आपल्या श्वासामध्ये, त्या रिदमवर कॉन्सन्ट्रेट करा. जशी जेवढी तुम्हाला सवय लागेल तसं तुम्हाला आजूबाजूला किती आवाज असला तरी तुम्ही शांतपणे तुमचा अभ्यास करू शकाल. नक्कीच. पुढचा प्रश्न. एक शेवटचा प्रश्न. हा शेवटचा प्रश्न घेऊया. सर आपण यूट्यूब बघितलं पाहिजे का? यूट्यूब बघितलं पाहिजे का? का? जसं मगाशी सांगितलं, यूट्यूब बघायचं असेल तर तुम्ही काय कॉन्टेंट बघताय तो महत्त्वाचा आहे. कोणाला फॉलो करताय. बऱ्याच वेळेला तुमचे यूट्यूबर्स आहेत ना ज्यांना तुम्ही फॉलो करता, ते बऱ्याच वेळेला असभ्य भाषा वापरतात, शिव्या देतात, कोणातरी रोस्ट करतात, कोणाची तरी मजा घेतात आणि त्यामुळे काय होतं आपल्यालाही ते खूप कूल वाटायला लागतं. मग ना काय होतं, ग्रुपमध्ये एखाद्याची टर खेचली जाते, एखाद्याला बुली केलं जातं. तर असा कंटेंट आणि अशी शिकवणूक अजिबात घेऊ नका. जसं मी मगाशी म्हटलं, लहान मुलं बरेचशी आहे. एका लहान मुलाने त्याचे व्हिडिओज असतात, तो खूप काही क्रिएटिव्ह वस्तू बनवतो, टाकाऊपासनं टिकाऊ. असे बरेचसे असंख्य यूट्यूबवर व्हिडिओज आहेत जे आपण बघतच नाहीत. आपण कुठल्या तरी यूट्यूबरला फॉलो करतो, त्याच्यापेक्षा असे शोधा आणि ह्यांना फॉलो करा. एक शेवटचा प्रश्न मला वाटतं. आपण टाइम स्पेंड करण्यासाठी लॉंग व्हिडिओ बघायचे की रील्स बघायचे? काय 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 बघायचं? एक मिनिट, पहिलं तुझं नाव आणि नाव इयत्ता सांग. सांग. श्री तेंडोलकर, हां इयत्ता 9वी. हां. ओके. टाइम स्पेंड करण्यासाठी लॉंग व्हिडिओ बघायची की रील्स बघायची? लॉंग व्हिडिओ बघायचे की रील बघायचे? बघ हां, परत मी तेच सांगेन की तुम्ही काय बघता याच्यावर अवलंबून आहे. दुसरी गोष्ट, अभ्यास सोडून जर तुम्ही ते बघत असाल तर ते काहीच बघायचं नाही. रील पण नाही बघायचं आणि लॉंग व्हिडिओज पण नाही बघायचे. दिवसातनं ठराविक वेळ तुमचा सोशल मीडियासाठी असला तर चालेल. म्हणजे शाळेतनं घरी गेल्यानंतर जे काही तुम्हाला अर्धा तास 15 मिनटं जे काही असेल, एक वेळ ठरवा आणि तेव्हा त्या वेळेमध्ये तुम्ही सोशल मीडिया त्याच्याकरता ठेवा. जेवणाच्या घरामध्ये, तुमच्या घरामध्ये समजा बरीचशी माणसं असतील. माझा एक क्लायंट होता, त्याच्यामध्ये घरासाठी आम्ही हे एक्सपेरिमेंट केला होता. तर त्यांच्या घरामध्ये ना नो मोबाईल झोनचे असे बोर्ड लावले होते. जिथे डायनिंग एरिया असतो, जिथे आपण जेवतो, नो मोबाईल झोन असं त्यांनी एक पेपरच चिटकवला होता. तिथे मोबाईल अलाउड नाही. रात्री 10 नंतर मोबाईल अलाउड नाही. बेडरूममध्ये जिथे झोपण्याची जागा आहे, ज्यांच्याकडे बेडरूम असेल, नो मोबाईल झोन रात्री 10 नंतर. 10 नंतर वायफाय बंद. जिथे अभ्यासाची स्टडी रूम असेल तिथे मोबाईल नाही. हे घरातल्या सगळ्या मेंबर्ससाठी. त्यामुळे तू जो प्रश्न विचारला त्याचं मी थोडंसं वेगळं उत्तर देईन की जे काही बघायचं तुम्ही बघा, कसं बघायचं, काय बघायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कधी बघायचं हे आता लक्षात घ्या. त्याला काहीतरी एक ठराविक मर्यादा, एक लिमिटेड टाईम, स्टिप्युलेटेड टाईम असू द्या ज्याच्यामध्ये तुम्ही ते बघा आणि मग नियम घरात तुम्ही असे करू शकता. म्हणजे आता घरी गेल्यावर तुम्ही सांगू शकता पेरेंट्सना. यस मॅडम. सर नमस्कार.
असं ऐकलेलं आहे आणि वाचलेलं आहे की आत्ता जे आपण सगळेच म्हणजे अगदी वयवर्ष 5 पासून म्हणा किंवा वयवर्ष 1 पासून म्हणा वयोवृद्धांपर्यंत म्हणा रील्स बघण्याची एक सगळ्यांना सवय लागलेली आहे. आणि मी असं वाचलं आहे की त्या रील्स बघून आपल्या बुद्धिमत्तेवर आपल्या बुद्धीवर काहीतरी परिणाम झालेला आहे की कारण आपण जेव्हा 3 तासाचा पिक्चर बघतो तर तो 3 तासाचा पिक्चर बघण्याची आपली क्षमता संपलेली आहे असा एक लेख मी वाचला आहे. तर कृपया आपण त्याबद्दल मार्गदर्शन करावं. ते मगाशी जसं आपण म्हटलं तसं की आपल्या मेंदूची ॲब्झॉर्व करण्याची सवयच गेलेली आहे की कमी होते. आणि मुळातच लक्षात घ्या तो जो मी कॉन्टेंट कन्झ्युम करताय जो काही तुम्ही कन्झ्युम करणं म्हणजे आपण खातो पितो एखादी गोष्ट वापरतो तसंच जे काही तुम्ही त्याच्यावर वापरताय बघताय तशा प्रकारे तुम्ही घडत आहात हे लक्षात घ्या. तुमची पर्सनॅलिटी तशी घडते तुमचं व्यक्तिमत्व तसं घडतं. तुम्ही एखादा अग्रेसिव्ह व्हायलंटवाला कंटेंट बघत असाल किंवा गेम खेळत असाल तर नकळतपणे तुमच्यामध्ये ते अग्रेसिव्ह कंटेंट उतरतो आणि असा रिसर्च आहे. तुम्ही छान क्रिएटिव्ह व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला काहीतरी काय होतं माहिती आहे का जे आपण बघतो डोळ्यांनी कानाने जे ऐकतो त्याप्रमाणे मेंदूला संवेदना पोचतात आणि तशा अनुषंगाने शरीरामध्ये जी रसायनं आहेत किंवा न्यूरोट्रान्समिटर किंवा हार्मोन्स न्यूरोट्रान्समिटर जे मेंदूमधनं सिक्रेट होतात ते तशा प्रकारचे उत्तेजित होतात. मग तुम्ही अग्रेसिव्ह कंटेंट जास्त पाहिलात तर तशा प्रकारचं अग्रेसिव्ह तुमची पर्सनॅलिटी होऊ शकते. तुम्ही जे काही कन्झ्युम करता जे काही बघता त्याप्रमाणे तुम्ही होताय नकळतपणे हे तुम्हाला आता नाही कळणार. तुम्हाला अजून 6, 7, 8, 10 वर्षानंतर तुमच्या लक्षात येईल अरे मी मागे खूप हे असं बघायचो ना आता नकळतपणे मी तसा झालो आहे किंवा झाले आहे. त्यामुळे ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. नक्कीच सगळ्यांचे प्रश्न संपलेले आहेत. तुम्हाला तुमच्या परीने तुमच्या पद्धतीने उत्तरं मिळाली असतील. तुम्ही झेंझी म्हणून पुढचं आयुष्य खूप छान जगाल आणि ते जगताना काही गोष्टी सूचना ह्या येतच राहतील पण ज्या चांगल्या सूचना घ्यायला काहीही हरकत नाही आहे. इथे खूप चांगल्या गोष्टी कानावरती पडलेल्या आहेत त्याचा अवलंब केला तर सरांनी जसं आत्ता सांगितलं की सवयी लागण्यासाठी त्या सातत्याने केल्या तर त्याचा चांगला परिणाम हा तुम्हालाच जाणवेल आणि तो तुमच्या पालकांपर्यंतही पोचेल आणि त्याच्यातून तुम्हाला शाबासकीही मिळू शकेल. तर सर आज आपण इथे आलात आम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने जे काही मार्गदर्शन केलं याच्यातून मुलांना पालकांना शिक्षकांना आणि आम्हाला जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल अभिज्ञान अकादमीच्या वतीने धन्यवाद. मी सुद्धा अभिज्ञान अकादमी आणि शिरोडकर शाळेचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली आणि माझं सगळ्यात आवडतं काम आहे की माझ्या जेनझे मित्रांबरोबर गप्पा मारायची संधी दिलीत त्याबद्दल सगळ्यांचे आभार. तुम्ही सगळ्यांनी 1.5 तास शांतपणे बसलात बसले बरं का शांतपणे बसून हे ऐकलं तर त्याबद्दल खरंच थँक्यू सगळ्यांना. तुम्हाला आवडलं का आपण जे काही चर्चा केली? मग फेसबुकवर तुम्हाला एखादी गोष्ट आवडली का तुम्ही काय करता? कसं करता? असं करता ना. आणि नाही आवडलं तर असं करता. मग आता तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही असं करा नसेल आवडलं तर असं करा. आणि याच्यातली एक तरी गोष्ट तुम्ही फॉलो करायला लागलात तर मला असं वाटेल की अभिज्ञान अकादमीने हे जे काही एफर्ट्स घेत आहेत अभिज्ञान अकादमी हे काही सगळे प्रयत्न करत आहेत तर ते खरंच त्याचे काहीतरी चीज होईल. तर प्रयत्न नक्की करून बघा आणि सगळ्यांचे परत एकदा मनापासून धन्यवाद.